फळ खाऊ शकतात आणि काही सेकंदाच्या आत मृत्यू देखील होऊ शकतो. होय, असतात इतकी विषारी झाडं की जी 5 सेकंदाच्या आत तुमचा जीव घेऊ शकतात आणि जी आपल्याला ओळखता येणं फार महत्त्वाचं आहे. एकदा झालं असं, भीमाशंकर अभयारण्यात 5 ते 6 मुलांचा एक ग्रुप गेला होता आणि जे तिथे राहण्यासाठी कॅम्पिंग करण्यासाठी गेले होते. रात्री स्वयंपाक बनवण्यासाठी त्यांनी काही विशिष्ट झाडांची लाकडे तोडून आणली आणि त्या लाकडांच्या आगीवर त्यांनी एक कोंबडी त्या ठिकाणी भाजली. ती खाल्ल्यानंतर जेव्हा ते सकाळी उठले, तर त्यांच्यापैकी कोणालाही दिसत नव्हतं. त्यांची नजर गेली होती, त्यांचे डोळे गेले होते. हे झालं कशामुळं? की त्यांना विषारी झाडं कोणती आहेत हे माहीत नव्हतं. बऱ्याच वेळा आपण शेतात काम करायला जातो, एखादी काठी तोडून घेतो, एखादं पान तोडतो. बऱ्याच वेळा फिरायला जातो, एखादं फुल तोडून घेतो, एखादं फळ तोडतो, फोडून पाहतो, एखादी बी हातात घेतो. तर अशी विविध कामं आपण ज्यावेळेस निसर्गाच्या सानिध्यात जातो तेव्हा करतो. पण आपल्याला त्यावेळेस माहिती नसतं की आपण कशाला हात लावतोय. कारण की आज भारतात, आपल्या महाराष्ट्रात असे काही विषारी झाडे आहेत की ज्याला हात लावला तरी काही सेकंदाच्या आत मृत्यू होऊ शकतो. तर त्यामुळेच व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत की 5 अशी सर्वात विषारी झाडं की ज्यांना हात लावता क्षणी देखील तुमचा मृत्यू होऊ शकतो. तर सर्व लक्षणे काय असतात, कशी ती झाडं ओळखायची, कशी त्यापासून सावधानगी बाळगायची याविषयीची माहिती सांगणार आहेत. आणि आमचं तुम्हाला निवेदन आहे की हा व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच कुठला तरी व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा. महाराष्ट्रात आढळणारी 5 सर्वात विषारी झाडं की ज्यांच्याशी संपर्क आल्यानंतर काही मिनिटाच्या आत तुमचा मृत्यू होऊ शकतो. महाराष्ट्रात आढळणाऱ्या 5 सर्वात विषारी झाडांच्या लिस्टमध्ये 5व्या नंबरला येतं सेर्बेरा ओडोलम. याला मराठीमध्ये सुकाणू असं म्हणतात. सेर्बेरा ओडोलम हे झाड पूर्ण भारतात सापडतं, पण दक्षिण भारतामध्ये हे सर्वात अधिक प्रमाणात सापडत असतं. स्थानिक लोक याला आत्महत्येचं झाड देखील म्हणतात. केरळमध्ये होणाऱ्या हत्या आणि आत्महत्यांमध्ये जवळपास 50% हत्या आणि आत्महत्या या झाडाच्या विषयाने होतात. या झाडाच्या विविध भागांमध्ये सेरेब्रिन नावाचं एक विष असतं, जे कार्डिओटॉक्सिक असतं, जे शरीरामध्ये जातात हृदयाचे ठोके बंद पाडण्याचं काम करतं. केरळमधील नक्षलवादी आणि स्थानिक गुंडाकडून याचा वापर तिथे हत्या करण्यासाठी सर्वात जास्त प्रमाणात होतो, कारण हे पोस्टमार्टममध्ये देखील सापडत नाही. जसं जसं हे विष माणसाच्या शरीरात पोहोचतं तसं तसं माणसाला उलटी होणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, जुलाब होणे, पोटात तीव्र वेदना होणे, डोळ्याच्या बाहुल्यांचा आकार त्या ठिकाणी वाढणे, छातीत जळजळ होणे, त्यानंतर व्यक्ती कोमात जातो आणि 3 ते 6 तासानंतर त्याचा मृत्यू होतो. विषारी झाडांच्या लिस्टमधील 4थ्या नंबर जो लागतो तो आहे धतुरा स्ट्रॅमोनियम या झाडाचा, ज्याला मराठीमध्ये धोत्रा असं म्हणतात. धोत्रा या झाडाला तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखत असाल. पूर्ण झाडच हे विषारी असतात. संपूर्ण भारतात हे आढळतं आणि अगदी तुमच्या आसपासही बघायला मिळू शकतात. भगवान शंकराच्या पूजेसाठी याला विशेष महत्त्व आहे. पण धोत्र्याच्या झाडाचा संपूर्ण भाग म्हणजे त्याची पाने, फुले, फळं आणि बिया यामध्ये ट्रोपेन नावाचे एक खतरनाक विष असतं, ज्याचा ओव्हरडोस मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. जेव्हा हे हळूहळू शरीरात पोहोचतं तेव्हा शरीरात भरपूर लक्षणे दिसतात, ज्यामध्ये भ्रमित होणं, स्मरणशक्ती कमी होणं, हृदयाचे ठोके कमी होणं, शरीर गरजेपेक्षा जास्त गरम होणं, प्रकाशाची भीती वाटणं, विविध प्रकारचे भास होणं अशी याची लक्षणं असतात. आणि जसं जसं हे वाढत चालतं तसं तसं माणसाची स्थिती एखाद्या वेड लागलेल्या रुग्णासारखी होते आणि ओव्हरडोसमुळे याने सरळ मृत्यू देखील होत असतो. धोत्र्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये सगळ्यात जास्त अशा लोकांची संख्या आहे की जे नशा करणारे आहेत. भरपूर व्यक्ती जास्त नशा होण्यासाठी गांजामध्ये याच्या बिया त्या ठिकाणी मिक्स करतात आणि ज्याचा ओव्हरडोस होऊन त्यांचा मृत्यू होत असतो. याबरोबरच लहान मुलं देखील याच्या फुलाकडे आकर्षित होतात आणि नकळत याच्या फुलाची एखादी पाकळी चावून तोंडात घेतात आणि त्यामुळे सुद्धा भरपूर जण दगावतात सुद्धा. सर्वात विषारी झाडांच्या लिस्टमध्ये 3ऱ्या नंबरला आहे स्ट्रायनोस नक्स भूमिका. हे देखील पूर्ण भारतामध्ये आढळतं. याच्या बियामध्ये स्ट्रायनिन नावाचं एक त्या ठिकाणी विष सापडतं. 19व्या शतकात लोकांची हत्या करण्यासाठी हे सर्वात जास्त वापरलं जाणारं विष होतं. तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर स्ट्रायनिन उंदीर किंवा घुशींना मारण्याच्या प्रॉडक्टमध्ये यूज होतं. रॅटकिल सारखा प्रॉडक्ट तुम्हाला माहिती आहे, तर त्यामध्ये स्ट्रायनिस हे त्या ठिकाणी यूज झालेलं आहे. याची ओळख, याचं झाड 10 ते 12 मीटर वाढतं. हे जास्तीत जास्त कोकण किंवा दमट वातावरणाच्या ठिकाणी वाढतं, समुद्रकिनाऱ्याजवळ. याचं फळ हे लहान संत्र्यासारखं त्या ठिकाणी असतं. याच्या बिया काळसर चपट्या असतात आणि याच्या बियांमध्येच मोठ्या प्रमाणावर विष असतं आणि जे विष 20 ते 30 मिलीग्रामसुद्धा एखाद्या मृत्यूसाठी कारणीभूत होऊ शकतं. हे जसं जसं त्या ठिकाणी शरीरात जाईल
तसं तसं तुमचं फुफ्फुस आकुंचन पावायला सुरुवात होतं आणि त्याचं काम बंद करत असतं. याची मात्रा शरीरात गेल्यावर असं वाटतं की माणसाच्या अंगात एखादं भूत शिरलंय की काय, आणि ते भूत तुम्हाला मागच्या बाजूला तुमचं शरीर अगदी वाकडं करतंय की काय, अशी त्या ठिकाणी त्याची परिस्थिती निर्माण होत असते. विषारी झाडांच्या यादीत दुसरा क्रमांक लागतोय ॲब्रस प्रिकॅटोरियसचा. याला मराठीत गुंज असं सुद्धा म्हणतात. हे गुंज त्या ठिकाणी पानामध्ये वापरलं जातं. गुंजाचा जो काही पाला असतो तो, हे सुद्धा सर्व भारतात त्या ठिकाणी सापडतं. पण सगळ्यात जास्त हे पश्चिम साईडच्या राज्यांमध्ये आहे, जिथे कोरडे हवामान असतं. याच्या जवळपास बिया सर्वात जास्त विषारी असतात. याच्या बिया लाल आणि काळ्या रंगाच्या त्या ठिकाणी असतात. याच्या बिया जे काही स्थानिक आदिवासी आहेत, तर त्याचे दागिने, त्याचे ब्रेसलेट किंवा ते हातामध्ये पायामध्ये घालून त्या ठिकाणी फिरत असतात. आणि देशात जिथे-जिथे आदिवासी वस्तूंच्या प्रदर्शन जिथे भरले जातात, तर तिथे ह्या बियांपासून तयार झालेले दागिने विक्रीसाठी सुद्धा ठेवलेले असतात. याच्या बियामध्ये ॲब्रिन नामक खूप शक्तिशाली विष असतं, जे शरीरात गेल्यानंतर श्वास घेणं, शरीराची त्या ठिकाणी हे बंद पडणं, अगदी श्वास घेणं सुद्धा मुश्किल करत असतं हे विष. याचे दागिने बनवण्यासाठी याच्या बियांना होल पाडण्यासाठी एक सुई वापरली जाते, आणि ही सुई त्यात गेल्यानंतर जे काय विष त्या सुईला लागून जातं, आणि नकळत त्या सुईला त्या सुईचा जर स्पर्श म्हणजे जर त्याची टोचली गेली, तर त्या माणसाला सुद्धा मोठ्या प्रमाणावर विषबाधा होऊ शकते. तसेच हे दागिने घातल्यामुळे दिवस रात्र हे जे काही पॉयझन आहे ते सुटत राहतं, आणि माणूस आजारी पडत जातो. त्याला समजत सुद्धा नाही की तो कशामुळे आजारी पडत आहे. तर नक्कीच तुम्ही जे लोक अशा प्रकारच्या बियांचे दागिने घालत असतील, तर त्यांना तुम्ही सावध केलं पाहिजे. आणि यूट्यूबवर सुद्धा काही बंगाली बाबा असतील, काही असे बाबा आहेत की जे गुंजाच्या बियांचा उपाय तुम्हाला सांगतील, गुंजाच्या बिया खा असं सुद्धा त्या ठिकाणी हे सांगतील. तर असं त्या ठिकाणी केलं नाही पाहिजे. विषारी झाडांच्या यादीमध्ये पहिला नंबर लागतो, तो म्हणजे एरंडीचा. एरंडीच्या बियामध्ये रायसिन नामक एक जबरदस्त शक्तिशाली विष सापडतं, जे पूर्ण जगातील आतंकवादी, सिक्रेट एजंट यांच्या त्या ठिकाणी मारण्यासाठी, लोकांना मारण्यासाठी हे अगदी प्रसिद्ध आहे. एरंडीच्या बियांचं त्या ठिकाणी सेवन केल्यामुळे भरपूर मुलांचा देखील मृत्यू झालेला आहेच. याची सुरुवातीची लक्षणं म्हणजे उलटी होणे, डायरिया होणे, त्याचबरोबर पोटामध्ये तीव्र वेदना होणे आणि BP अचानक रीतीने कमी होणे, ही याची लक्षणे आहेत. तर त्यामुळेच तुमच्या घराच्या आसपास जर